छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर। तर पहिल्यांदा आपला ऑफिशियल जो बॅनर आहे तो आपण रिव्हील करूया आणि हा तुमच्यासाठी, जे नाही आले त्यांच्यासाठी। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर उद्या माझी स्पेशल अशी सबस्क्रायबर राईड आहे मुंबई टू अलिबाग आणि आपण कॅम्पिंग करणार आहोत। तर आपल्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी काहीतरी आपल्याकडून मी घेतलेला आहे, हे केक घेतलेत, पण उद्या आहे दत्त जयंती, हे एगवालेत, तर हे येताना आम्ही खाऊ। तर हे सगळ्यांना एक एक, त्याच्यानंतर एक एक फ्रुटी, म्हणजे प्रत्येकाला हा एक कॉम्बो असणार आहे आणि एक फ्रुटी। तर ही सबस्क्रायबर राईड जर तुमची मिस झाली असेल तर पुढची नक्की वेटिंगला राहा। चला आता फटाफट बिलिंग करतो, कारण बरीच अशी तयारी माझी बाकी आहे। तर म्हणजे कसं वाटतंय, छोटंसं असं डेकोरेशन केलेलं आहे आणि उद्या आहे 14 डिसेंबर, श्री दत्त महाराजांची श्री दत्त जयंती आहे। तर दत्त जयंतीनिमित्त आपल्या मंदिरमध्ये थोडंसं असं मी डेकोरेशन केलेलं आहे आणि उद्या स्पेशल असा दिवस आहे, कारण उद्या आहे आपली सबस्क्रायबर राईड प्लस कॅम्पिंग आहे आणि ती आहे अलिबागमध्ये। तर आता वाजलेत रात्रीचे 12 वाजत आले। चला आता फायनली डेकोरेशन संपवतो आणि उद्याच्या तयारीला लागतो। The next day. सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना। तर कसे आहात सगळे? फिरताना फिरायलाच पाहिजे आणि हे जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी पाहायलाच पाहिजे। तर मंडळी आजचा दिवस काहीसा स्पेशल आहे आणि तो स्पेशल याच्यासाठी की आपली आहे आज सबस्क्रायबर राईड। तर सुंदर अशा राईडला सुरुवात होणार आहे आणि इथे आपलं संपूर्ण लगेज वगैरे 2 दिवसांचं रेडी आहे आणि आज आपल्या सोबत आहे तुमच्या वहिनी साहेब। तर फुल एक्साइटमेंटमध्ये आणि आता वाजले आहेत सकाळचे 5:15। तर आजच्या राईडमध्ये आपले नाही म्हणता 28 जण झालेले आहेत, म्हणजे 25 एक बाईक आहेत आणि पिलियन पकडून 28 जण झालेले आहेत। तर जबरदस्त अशी मजा येणार आहे। तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि या व्लॉगमध्ये किती काय नवीन ओळखी होणार आहेत आणि कसं काय एक्सपिरियन्स असणार आहे तो या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला आता फटाफट मी लगेच आपल्या रुस्तमवर लोड करतो आणि पुढची जर्नी आपण कंटिन्यू करूया। तर चला आपल्या राईडला सुरुवात करूया। 5:40 झाले निघता निघता। गणपती बाप्पा मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। तर थंडी तर मस्तच आहे आणि आतमध्ये विंटर लायनर नाही घातले, कारण ते 11 वाजल्यानंतर परत काढून ठेवायला लागतं, परत त्याचं वजन वाढतं। तर आता फटाफट सगळा रस्ता क्लिअर करूया आणि आज सुरुवातीची व्लॉगिंग जरा कमी करणार आहे मंडळी। 1 मिनिट लाईट लावतो। तर सुरुवातीची व्लॉगिंग थोडीशी कमी करणार आहे। डायरेक्ट आपण JNPTच्या मीटअप पॉईंटला भेटू आणि त्याच्यानंतर जी अलिबागपर्यंतची आपली व्लॉगिंग होईल, मोटो व्लॉगिंग, तर ती तुम्ही एन्जॉय करा। आणि आज तुम्हाला स्पेशल असे ड्रोन शॉटसुद्धा पाहायला मिळणार आहेत। आणि जेव्हा आपण पहिल्यांदा अलिबागची सबस्क्रायबर राईड केली होती ना, 1-1.5 वर्ष अगोदर, तेव्हासुद्धा 22 ते 25 जण आली होती आणि तेव्हा वन डे राईड होती आणि आज आपली आहे विथ कॅम्पिंगवाली, एक्सप्लोरवाली। तर याच्यामध्ये मला वाटलं नव्हतं की इतक्या जणांचा प्रतिसाद येईल, पण रोज 1-2 असे वाढत गेले ना, तर आधी 10-12 जण कन्फर्म होते, नंतर पटापट त्याचे 20, 22, 25, 28 कधी झाले काय कळलं नाही। तर म्हटलं आता बास झालं, कारण तर एवढ्या सगळ्या जणांचं नियोजन एकट्याने करणं थोडा अवघड होईल, त्याच्यामुळे म्हटलं इतके बास आहेत, जास्तीत जास्त 30 जण मी विचार करत होतो। तर त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सेस रायडरसुद्धा काही आहेत, तर त्यांचीसुद्धा मी मदत घेणार आहे। तर ऑबेरॉय मॉल येथे पोहोचलो आपण। नमस्कार नमस्कार, सॉरी। तर आपल्याला नारकर भाऊ भेटलेत आणि यांची स्पेशल खासियत म्हणजे विरारवरून आलेत, ॲक्टिवावरून। नमस्कार, तुमचं पण स्वागत आहे। आणि त्यांच्या मिसेस आपल्यासोबत आहेत आज राईडला। तर आता निघूया हळूहळू करून आणि इथे बरीच अशी रायडर मंडळी आहेत जी सुद्धा राईडला चाललेली आहेत।
तर मंडळी पाहिलं ना, विरारवरून ॲक्टिवा घेऊन आलेत, क्या बात आहे. तर आपल्या सबस्क्रायबर राईडची हीच खासियत आहे की आपल्या राईडमध्ये मोठ्या मोठ्याल्या बाईकसुद्धा असतात, परंतु स्कूटरसुद्धा आहेत आणि माझीसुद्धा स्कूटरच आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला एक अभिमान आहे की ज्यांची स्वप्न जे पाहतात टी व्हीवर इतरांना राईड करताना, तर त्यांना आपण सोबत घेऊन जातो आणि त्यांच्या एक राईडचं स्वप्न आपण आपल्यामार्फत पूर्ण करतो ना. तर हे आशीर्वाद खूप मोलाचे असतात आणि मला वाटत नाही की अजून कोणत्या अशा रायडरने सबस्क्रायबरने इतक्या सक्सेसफुल राईड केल्या असतील. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की आजची मुंबई टू अलिबाग ही सुद्धा कॅम्पिंग राईड माझी अशीच सुंदर अशी पूर्ण होऊ दे आणि सगळे जसे आम्ही चाललो आहेत तसेच व्यवस्थित आपल्या घरीसुद्धा पोचू दे. काय नजारा दिसतो यार, सुपर्ब. म्हणजे गोवा राईड नंतर लागोपाठ हा मी नजारा पाहतोय, क्या बात आहे. आणि सुबह अशी म्हणजे फुल अशी सनसन एनर्जी भरते अंगामध्ये हे सगळं पाहिल्यावर. आणि सूर्यदेव आता प्रकट होतील काही देवाने, सूर्यदादा. आणि आता आपण कळंबोलीला पोचू, त्याच्यानंतर आपल्या फर्स्ट मीटअप पॉईंटला. तर वाजलेत 6:40. तर पाहूया किती जण आलेले आहेत. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. सुंदर अशी पॉझिटिव्ह एनर्जीवाली पहाड झालेली आहे आणि मागे जो पाहत आहे तो आहे माझा समुदाय. जबरदस्त. तर आजची आपली राईड मुंबई टू अलिबाग आणि आपण एक्सप्लोर करणार. त्यानंतर संध्याकाळी रात्री कॅम्पिंग करणार आहोत आणि उद्या आपण निघणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जबरदस्त अशी धमालसुद्धा येणार आहे, कारण तिकडे आहे ना नाच गाणी DJ वगैरे सगळा अंगातला आपला म्युझिक मस्तीवाला किडासुद्धा बाहेर निघणार आहे. तर आजच्या राईडला आलेला तुम्हाला शॉर्टमध्ये लाईनअप दाखवतो आणि नंतर सगळ्यांशी ओळख करतो. त्यानंतर मला थोडंसं सगळ्यांना गाईडलाईन्स द्यायच्यात, काय काय ऐकणारी असणार आहे. नंतर आपण जे काय बुडीज वगैरे खायला वगैरे आणलेलं आहे ते सुद्धा मी देणार आहे. नंतर आपला बॅनर आणि बॅच तो आज मी रिव्हील करणार आहे, तर तो या व्हिडिओमध्ये नक्की पहा. तर आजच्या राईडचा लाईनअप दाखवतो. इथे SD ॲडव्हेंचर, इथे एक्सेस, त्याच्यानंतर आपली स्प्लेंडर, इथे FZ, त्याच्यानंतर इथे ॲव्हेंजर, युनिकॉर्न, ही सिटी 110, त्याच्यानंतर पुन्हा TVS ज्युपिटर, इथे ॲक्सेस, त्याच्यानंतर इथे आपली रुस्तम, इथे विरारवरून आलेली ॲक्टिवा, त्याच्यानंतर इकडे 250 ॲडव्हेंचर, परत ॲव्हेंजर, त्याच्यानंतर इथे ॲक्सेस, इथे परत FZ आहे, त्याच्यानंतर इथे पुन्हा एक ॲक्सेस आहे, इथे परत एक ही डिलक्स आहे हिरो. तुमची आहे ना सर? माझी ॲक्सेस. ओके. त्याच्यानंतर एक बर्गमॅन आहे, एक अपाची आहे आणि एक रॉयल एनफिल्ड आहे. आणि रॉयल एनफिल्ड तुझी आहे ना? आणि रॉयल एनफिल्डचे रायडर दाखवतो. म्हणजे आपल्या याच्यात आरी, क्या बात आहे, सुनीताताई रॉयल एनफिल्ड रायडर आणि करण त्रिवेदी, वेलकम. आणि फायनली बट नॉट द लिस्ट, रमेश भाऊंचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठी आम्ही अर्धा तास थांबलेलो आहे. यस यस, लावून घ्या. हो, क्या बात आहे. गुड मॉर्निंग. फायनली सोहम आलेला आहे. तर यांची वाट बघत आम्ही बराच वेळ थांबलोय. तुमचीच वाट चालू आहे ते. तर आजचा क्राऊड बघायचा तुम्हाला, आजच्या अलिबाग राईडसाठीचा आलेला क्राऊड. ये बात. तर असा काहीसा आजचा आपला क्राऊड झालेला आहे आणि बरीच अशी मंडळी मस्त राईड करून आम्ही आता पोहोचलेलो आहेत आपल्या पहिल्या मीटअप पॉईंटला. आणि ऐकणारीनुसार आम्ही आजची राईडसुद्धा करणार आहोत. तर शॉर्टमध्ये सगळ्यांचं नाव आणि कुठून आलेलं आहे सगळ्यांची ओळख करून घेऊ. मी राजेश, मी दादरवरून आलो आहे. रेश्मा नारकर, विरार. जयप्रकाश नारकर, विरारवरून आलो आहे. मनीष अंधेरीवरून आलो आहे. बोल, परेलवरून आलो. हा, आणि हे माझे मम्मी पप्पा. हा, सुनीता मोरे कुर्लावरून आले. करण त्रिवेदी मरीलाईन्सवरून आलो आहे. पनवेलमधनं आलो आहे. सुमित प्रथमेश कुर्ल्यावरून आलो आहे. सूरज डोंबिवलीवरून. मी राजकुमार पिळणकर, बोरवली. विनोद ठाकूर, चेंबूर. नितेश कदम, कांदिवली. राहुल तनपुरे, नेरूळवरून. तुषार आमकर, ठाणे. स्नेहल कांबळे, बदलापूर. शरद मोरे, घाटकोपर. सौमितीला शरद मोरे, घाटकोपर. हाय, आकांक्षा,
दीपक तवळे दंबवटे, जयेश पाटील विशाल, रमेश माने. हाय. तर असा जबरदस्त असा आपला क्राऊड झालेला आणि क्या बात आहे, काय वाटते फ्रेम. आणि इथे बाईक सुद्धा बघू शकता. आता फटाफट फोटो सेशन करूया, नंतर आपण आणलेला बॅच तो रिव्हील करूया आणि बॅनर सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि सगळ्यांना आपण आणलेला छोटासा खाऊ तो फटाफट देऊया. चला. तर आजची कामगिरी दिलेली आहे आपल्या पोरांवर, तर आता आपण सगळ्यांना वाटप करूया. चला. कार्यकर्ते आणि आजचा आपला हा बॅच. चला. थोडंसं विसरलो मी, जे राहिलो बोललो तो राहिला नाही. यानेच हे जे क्रिएटिव्हिटी केलेली आहे ग्राफिक्स ते यानेच केले. जर कुणाला काही बनवायचं असेल ग्राफिक्स वगैरे प्रथमेशला कॉन्टॅक्ट करू शकता आणि काम मस्त केलेलं आहे, मला खूप आवडलं. आणि आता बॅनर दाखवतो, सगळ्यांनी हे बॅगमध्ये ठेवा, मस्त बॅनर सोबत फोटो घेऊया. ठीक आहे. आणि हा तुमच्यासाठी, जे नाही आले त्यांच्यासाठी. तर आपल्या छोट्या रायडरसाठी छोटासा असं गिफ्ट आणलेला आहे. हे आणि फुल गिअर मध्ये आलाय. याचा नी पॅड आहे, एल्बो पॅड पण आहे. आज एल्बो पॅड नाही लावलाय, हेल्मेट पण आहे. तर सगळ्यांनी राईडला जाताना आदर्श घ्यावा. भारी ना. आणि यांना मुंबई पोलीस कडून प्रशस्ती पत्रक सुद्धा मिळालेलं आहे, म्हणजे फॅमिली फुल रायडिंग गिअर मध्ये फिरते. बरोबर ना. हां. तर पहिल्यांदा आपला ऑफिशियल जो बॅनर आहे तो आपण रिव्हील करूया. ठीक आहे. एकाने पकडायचं. हा खास आपण फोटो काढायला बनवलेला आहे, कारण कुठलाही फोटो कधी बघू थोडंसं भारी वाटेल. तर कसा आहे, लहान आहे, एक नंबर बनवलेला आपल्या प्रथमेशनेच आहे. तर भारी काम झालं, एक नंबर, सुपर. तर आता याच्यासोबत मस्त फोटो काढूया आणि पुढची राईड कंटिन्यू करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर भारत माता की, भारत माता की, भारत माता की. तर आता इथे आपले दुसरे सबस्क्रायबर, काय नाव आपलं? अजित खडपे. तर हे कामानिमित्त चाललेले आहेत. तर आता हे काय आपल्यासोबत राईड कंटिन्यू नाही करत आहे, पण भेटून तुम्हाला खूप छान वाटलं. भेटून तुमच्यासारखा जो बोलतो ना माणूस नाही असू द्या. मराठी माणसाला नेहमी पुढे करण्यासाठी तुम्ही हे असतात. तुमचा परवा पण बघितला तर तुम्ही सातारा वगैरे हो इकडे उमरखेड वगैरे करून आलात, त्या रूटने त्या मुलाला हॉस्टेलला सोडून आलो. हा हा. तुम्ही तो आजीचा किस्सा सांगितला की प्रत्येक वयस्कर माणसात मला माझी आजी दिसते. हो हो. आणि खूप हार्ट टचिंग. बस बस बस, असाच सपोर्ट असू द्या. मग भेटूया, नक्की भेटूया. हा, काळजी घ्या. चला. हो. हां. तर आता 8:30 वाजले, नाश्ता करतोय आणि विश्वनाथ भाऊ भेटलेत. क्या बात आहे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आणि दुसरं सरप्राईज विश्वनाथ भाऊंचं ते म्हणजे नवीन कोरी करकरीत हिरो एक्स्ट्रीम 125. तर अभिनंदन तुमचं. आणि प्रत्येक आपला सबस्क्रायबर रायडर असाच पुढे जावा, हीच आपली इच्छा आहे. आपल्यामुळे ही सगळी राईड सक्सेस होते आणि ही आपली ह्या वर्षाची शेवटची राईड. राईडला आपल्याला खूप धमाल करायची, त्यामुळे मी खास उद्या सुट्टी टाकलेली आहे राईडसाठी. क्या बात. आणि मी आलेलो तुमच्यासोबत. चला आता धमाल करूया.
आता तुम्हाला सरप्राईज देतो एक, नक्की बघा. तर हे एक नंबर मस्त, एक नंबर. कसं वाटलं नक्की सांगा. एक नंबर. जे तुम्ही त्या दिवशी बोलले ते मी जास्त सिरियसली घेतलं. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि हा बॅच मला तुम्ही लावायचा. अरे क्या बात आहे. आणि आमच्याकडून हा उपवासासाठी खाऊ. आणि हा बॅच आहे ना मला नितीन भाऊ लावतील काय तुम्ही घ्या सर. वडे गरमागरम वडे तर मस्त असा वडापावचा कॅरेटच आलेला आहे. गणपतीत वाटतात तसे आता आपण वाटणार आहोत. वडे आले. आयुष्यात यशाची वाटचाल करत असताना जर आपले पाय खेचणारे असतील ना तर ती जगण्याची मजा काही वेगळीच असते. आयुष्यात टेन्शन आणि दुःख सगळ्यांनाच आहेत हो, परंतु या अनोळखी व्यक्तींबरोबर एकत्रित केलेला हा अनुभवी प्रवास प्रत्येकाच्या मनामनात लक्षात राहील. चला चला सावकाश सावकाश आता पुढची राईड कंटिन्यू करतोय. तर मंडळी नाश्ता करेपर्यंत 9 वाजले आणि आता आपण पुढे चाललोय. वडखळ करून आपण राईड घेऊन पुढचा प्रवास अलिबागच्या दिशेने. तर 10:30 पर्यंत पोहोचायचं होतं. तर आता 2 तासात आपण फटाफट कव्हर करू. तर या दादाने सुद्धा आपल्याला कारमधून हाय केलेला आहे. तर आता मुंबई गोवा हायवेचा मस्त असा सुंदर रस्ता. तर आता आपण कर्नाळा फोर्टच्या इथून सुंदर असं करत पुढे प्रस्थान करू. आणि ॲक्च्युली कसं असतं, जेव्हा मी सोलो राईड करतो ना तेव्हा मला मनाप्रमाणे शॉट घेण्यासाठी कुठे मी थांबू शकतो, काही करू शकतो. त्याच्यानंतर जेव्हा मी अशी ग्रुप राईड करतो ना तर जास्त वेळ मी नाही थांबू शकत. म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे शॉट असतात ना तर प्रत्येक वेळी थांबलो तर डिस्टन्स पडतं, मग कम्युनिकेशन गॅप पडतो. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आता होईल तेवढा मी मोटो व्लॉगच करणार आहे. आणि 360 शॉट वगैरे माझा 360 फुल झाला आहे. आणि ड्रोनचे शॉट आहेत ते आपण अलिबागमध्ये गेल्यावर घेऊ, कोरलाई फोर्ट वगैरे एक्सप्लोर करताना. माझ्या सबस्क्रायबर फॅमिलींचा लाईनअप बघा कशी एकदम प्रोफेशनल लोकांसारखे आम्ही चालतोय. म्हणजे 2-2ची लाईन करायला सांगितलं आणि बरोबर आपण 2-2च्या लाईनमध्ये चालतोय. तर थोडंफार पुढे मागे तर होतंच, पण क्या बात आहे. म्हणजे हे जे मी करतोय ना ते खूप छान वाटतं मला. म्हणजे मी काहीतरी करतोय आणि माझ्यासोबत इतरांचे सुद्धा स्वप्न पूर्ण करतोय. तर क्या बात. तर आज विजय नारकर भाऊ ॲक्टिवा घेऊन विरारवरून आलेत आपल्या बरोबर खास राईड करण्यासाठी. त्याच्यानंतर आपले राहुल कतुर्डे भाऊ, त्यांच्या मुलाला इतकं आवडते ना रायडिंग, लिटरली त्याच्याकडे सगळे गिअर्स आहेत. विश्वनाथ भाऊ खास आपले व्लॉग बघितल्यानंतर त्यांनी एंटॉर्क असून सुद्धा नवीन गाडी घेतली एक्स्ट्रीम, कारण त्यांचं पुढे लडाखचा सुद्धा प्लॅन आहे आणि एंटॉर्क जुनी झाले. तर असं बोलतात ना पॅशनेट झालेत आता सगळे माझ्याबरोबर राहून राहून ना सगळे पॅशनेट झालेत. मोरे भाऊ, आपले मोरे भाऊंचं फॅन फॉलोईंग वाढलं आहे. त्यांचं बोलणं इतकं शास्त्र शुद्ध असतं ना सगळे प्रेमात पडतात त्यांच्या. त्यानंतर राजकुमार सर, मी शाळेनंतर जी जिम लावली ना ते राजकुमार सरांकडे, आणि आज ते सर मला इन्स्पिरेशन समजून माझ्यासोबत आहेत. जसं मी तामिनी घाटात म्हटलं होतं. आणि सुंदर अशी सिटी 100वर राईड करतात. त्यांच्या गाडीचा एव्हरेज 60 आणि 70 आहे. सगळ्यांच्या टाक्या संपतात तरी ते मोरे भाऊंची आणि राजकुमार सरांची पेट्रोलची टाकीच नाही संपत. बघा आपला लाईनअप, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे SD ॲडव्हेंचर आहे. दुसरं उदाहरण तुम्हाला देऊ ना तर हे आपले मनीष शहा साहेब आहेत. तर यांचं वय आहे 45, परंतु आत्ता पण माझे व्हिडिओ बघून इन्स्पायर होऊन आपल्यासोबत आलेत. आणि यांनी लडाख राईड केली आहे. क्या बात आहे. हे माझ्यासाठी म्हणजे इन्स्पिरेशन आहे. ते मला खूप गायडन्स देत असतात, त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगत असतात. आणि दुसरं सांगायचं म्हणाल तर इथे आपल्यासोबत आज एक मस्त लेडी ड्रायव्हर आहे. आणि क्या बात, क्या तवऱ्यात म्हणतो ना झाशीची राणी जशी घोड्यावर बसते तशा मॅडम बसलेल्या आहेत आणि फार सुपर वाटते. म्हणजे अशी मंडळी आज माझ्याशी जॉईन झालेली आहेत. तर क्या बात आहे. तर मंडळी हा आहे वडखळचा ब्रिज आणि इथून मुरुड खालून गेलात तर आणि अलिबाग खालून राईट आहे.
चलो मुंबईकर वे टू अलिबाग. आणि दिसतंय काय पहिलंच मित्रप्रेम ब्रियर शॉपी, ब्रियर नाही बियर, मित्रप्रेम बियर सॉरी बियर शॉपचं नाव पण काय मित्रप्रेम. क्या बात, ठेवणाऱ्याने पण काय लाजवाब ठेवलंय. मित्रप्रेम बियर शॉपी म्हणजे सुटलास की फोन कर, मित्रप्रेम. तर आता आपण पोयनाडच्या पुढे आहोत. नाना पाटील शैक्षणिक संकुल पोयनाड. तर शाळा सुटली असं मला वाटतं, लवकर सुटली, 10 वाजले. पेपर होता वाटतं. ऑल द बेस्ट जर पेपर असेल तर. तर पोयनाड क्रॉस करतोय. अजून आय थिंक 25 ते 28 किलोमीटर आहे, कारण आतमधून आपल्याला वेळ लागणारच आहे असं स्लो जायला. अलिबागमध्ये जसंच आपण आतमध्ये शिरतो ना, इतकं प्रदूषण आहे ना, अक्षरशः डोळ्यांना दिसतंय ते. कारण इथे सगळे स्टीलचे प्रोजेक्ट, जे सिमेंटचे JSW स्टील वगैरे इतकं सगळं आहे ना, इतके सगळे कंटेनर, माती, धूळ संपूर्ण आहे. त्यामुळे अलिबागकर कसे राहतात त्यापुढे प्रश्नचिन्ह तर आहेत. कारण प्रत्येकाच्या जीवनाशी ही होणारी खेळवाड आहे. भले आपण प्रगतीपथावर जातो, एक पाऊल टाकतोय पुढे, पण हे काय योग्य नाही वाटत मला. आणि रात्री बघाल ना, ते इथून असे आगीचे धुरांडे नळकांडे होत असतात. म्हणजे ह्या कॉर्नर्स बघाल ना तुम्ही, एवढी बचाकभर मांडते. कशी बचाकभर, माझ्या आजीचा शब्द आहे तो, बचाकभर. म्हणजे अशी मूठपेक्षा जास्त अशी निघेल एका हातात काढली तर. बघा, JSW बेटर एव्हरीडे बेटर नाव त्या भाऊ. एव्हरीडे माती उडते, काय बोलायचं. बेटर एव्हरीडे म्हणताय, बेटर एव्हरीडे. मंडळी, आपण आतमधल्या ज्या रस्त्याने आलो ना, तर इथे उजव्या बाजूला रेवदंडा. आणि आपण आता चाललो आहे मुरुडच्या दिशेने. आणि इथे मस्त सुंदर असा ब्रिज आहे. आणि आता ब्रिजचा नजारा घ्या, ब्रिजचा. ओहो, काय सुपर्ब दिसतंय, एक नंबर नजारा वाटतोय. म्हणजे आता 12:30 वाजलेत. आणि आम्ही जो पहिला डेस्टिनेशन पॉईंट होता मुंबई ते अलिबाग मधलं बिर्ला मंदिर, गणपती मंदिर. तर आता बिर्ला गणपती मंदिरमध्ये ना मोबाईल वगैरे काहीच गॅजेट अलाउड नाहीत. तर तुम्ही आलात तर तुम्हाला सगळं असं बॅगमध्ये ठेवूनच किंवा लॉकरमध्ये इथे आहेत दुकानं, त्या मावशी वगैरेकडे देऊन तुम्हाला जावं लागेल. तर हे लक्षात ठेवा. तर आता दुपारचे 12:30 झालेत. मस्त असं गणपती मंदिरमध्ये थांबलो, शांत वाटलं आणि सगळ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या. आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला चाललोय काशीद बीचला, कारण तिकडे हॉटेल आहेत, तिकडे जेवूया. आणि काशीद बीच नंतर रिटर्न येताना कोरलाई बीच आणि कोरलाई फोर्ट आपण करणार आहोत. तर सगळे आता व्यवस्थित गेअरअप वगैरे झालेत. आणि आपण गाड्या इथे मस्त पार्क केल्या होत्या. आज सॅटर्डे त्यामुळे काय गर्दी वगैरे नव्हती. चला, तर मंडळी इथून बिर्ला गणपतीकडून घेतोय रामराम. तर आता आपण चाललोय टुवर्ड्स काशीद बीच. तर इथून अंदाजे काशीद बीच एक 10 ते 12 किलोमीटरवर आहे. तर काशीद बीच करू, त्याच्यानंतर पेटपूजा करू. आणि पेटपूजा केल्यानंतर रिटर्न जर्नी मारताना आपण कोरलाई फोर्ट आणि बीच करू. त्यामुळे कसं आता 12:30 झालेत, त्यामुळे 2 वाजतील. आणि मग 3 वाजता तिथून निघू. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या कॅम्पिंग साईडवर मस्त गाडी वगैरे लावू आणि रेवदंडा बीचवर मस्त असे फोटोज व्हिडिओज काढू. तर एकंदरीत राईड कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि इतकी सगळी सबस्क्रायबर फॅमिली माझ्यावर विश्वास ठेवून आलेली आहे, तर खूप छान वाटलं, जबरदस्त वाटलं, क्या बात. तर कोकण कोस्टल राईड करताना हा आपला सुरुवातीचा वगैरे रूट असणार. म्हणजे जेवढे पण जणांनी कोकण कोस्टल राईड केले आहे ना, त्यांच्या रूटमध्ये हे सुरुवातीचे रस्ते आहेत. आणि शेवटचे रस्ते म्हणजे जेव्हा मी गोवा मुंबई राईड केली, त्या कोकण कोस्टल रूटचा थोडासा भाग केला मी वेंगुर्ला आणि देवबाग साईडचा. तर इतका सुंदर ना, जबरदस्त. तर तो पट्टा आपला झाला आहे. आणि अलिबागचा थोडासा झाला आहे. आदला जो मधल्या पट्ट्यामधला सुद्धा आपला हरणे
अंजरले ती साईड माझी झालेली आहे. पण कसं असतं जेव्हा आपण कोकण कोस्टल राईड करतो ना त्या स्टार्ट टू एंड A to Z झालं पाहिजे. ABCD सगळं एका माळेत ते मणी ओले गेले पाहिजेत. तर बघू कधी काय तो योग जुळून येतोय. तोपर्यंत तुम्ही ही राईड कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बरं. काशीद बीचकडे जाण्याचा हा रस्ता इतका सुंदर आहे ना. दोन्ही झाडं, दोन्ही घनदाट झाडे आजूबाजूला. आणि आता तर हिवाळा आहे आणि पावसाळ्यात कसलं दिसत असेल हे, जबरदस्त. आता इथून आपण 1 किलोमीटर नंतर काशीद बीचकडे चाललो आहे. तर आता डायरेक्ट आपण भेटूया काशीद बीचला आणि अनुभवूया काशीद बीचचं सौंदर्य. काशीद बीच ड्रोन शॉटद्वारे कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर इथे आता सगळे आम्ही जेवणाच्या वेटिंगला आहोत आणि संपूर्ण हा क्राऊड आपलाच आहे फक्त तो सोडून. आणि आता सगळ्यांनी व्हेज जेवण मागवलं आहे. तर व्हेजमध्ये भाजी चपाती डाळ भात, कारण संध्याकाळी आपल्याला कॅम्पिंगचंच जेवण खायचं आहे. तर आता लगभग 2 वाजत आहेत. 2:30 वाजेपर्यंत निघू इथून आणि पुढचा प्रवास कोर्लाई फोर्ट केल्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट कॅम्पिंग साईडला. तर आजच्या जेवणामध्ये गोडसं आणलेलं आहे मोरे साहेबांनी. धन्यवाद, खूप खूप आभारी. आणि त्यांच्या सौंनी तुम्ही गाजर सोललेत बघितले मी. हा, असे सुंदर सबस्क्रायबर घरून गोड आणणारे असल्यावर काय पाहिजे अजून. सगळ्यांचं मन खुश करून टाकलंय बघा. हे बघा अजून वाटतात जाम भारी. डेअरी मिल्क कंपनीला खाली पाडून टाकलं इतकं गोड बसत बरं. तर मस्त असं सगळ्यांचं जेवण झालंय आणि जबरदस्त जेवण होतं इथे. आम्ही व्हेजच घेतलं कारण दत्त जयंती होती. तर आता पोट इतकं भरलंय ना, सगळ्यांना कोर्लाई किल्ला जाण्याची इच्छाच नाही आहे. तर आता सगळे म्हणतात की कॅम्पसाईड जाऊ, त्याच्यानंतर जो रेवदंडा फोर्ट एक्सप्लोर करू, त्यानंतर रेवदंडा फोर्टला जाऊ आणि तिकडचा सनसेट आपण त्या समुद्रकिनारी मस्त एन्जॉय करू. तर आता हळूहळू ऊन ओसरत चाललंय आणि पोटात जे जेवण गेले ना तसे सगळ्यांचे अंग आता सगळे शांत झाले. आता सगळ्यांना आराम करावा असं वाटतंय कारण सकाळपासून आपण राईडच करतोय. हा कोस्टल रोड इतका सुंदर आहे ना, इतका सुंदर आहे ना. पावसाळा गेला असताना सुद्धा इतकं हिरवगार आहे, इतकं हिरवगार. तर मंडळी या 1 नंबर काय सीन आला आहे ड्रोन शॉटमध्ये, नक्की एकदा बघा. सुपर जबरदस्त आला, जबरदस्त. म्हणजे माझ्या लाईफचा पहिला असा सिनेमॅटिक ड्रोन शॉट मी काढला आहे ना, जसे आपण लडाखला वगैरे बघतो ना त्या टाईपमध्ये आला आहे. बघून घ्या यार, बघून घ्या, 1 नंबर. आणि तो काढला आहे तुमच्या भावाने काढला आहे. 3, 2, 1. सकाळी आपण 5:30 वाजता घरून राईड चालू केली होती. तर फिरत आता आपण पोचतोय रेवदंडा किल्ल्याच्या इथे. आणि किल्ल्याच्या इथे पार्किंग वगैरे करून बीच एक्सप्लोर करू. त्यानंतर मस्त असा तुम्हाला टेंट कॅम्पिंगचा आनंद देतो. तर इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि पुढची धमाल मस्ती अजून बाकी आहे. तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, तर इथेच संपवतोय. तर आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर पुढचा भाग नक्की पहा.